निश्चित मार्ग काढू असं करता येणार नाही. कारण आठवीवाल्यांनी जर उद्या आठवून द्यायचं बंद केलं, त्यांनी जर टंच काढून द्यायचं बंद केलं, तर हा होलसेलवाला खूप त्याला माल देणार पुढच्याला सराफ कुठं राहणार आहे. म्हणजे सराफ आणि संलग्न व्यवसाय हे एकत्रित राहिल्याशिवाय, एक दिवाळी आणि विश्वासात व्यवसाय केल्याशिवाय हा तुमचा काळापुढे होऊ शकत नाही. हे माहीत असताना ह्या जी काही अपेक्षा असतील त्याचे किंवा कोण असतील त्या लोकांनी हा जो फतवा काढला तो रेकॉर्ड मार्ग आहे. तो फतवा जर निवड आलोय निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा आहे त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या बातमीमध्ये आपल्या आठवड्या बांधवांमध्ये जास्त अन्याय होतोय आणि त्याची सगळ्यात पहिली सुरुवात पुण्यातून झाली. म्हणजे ज्या पुण्याला आपण विजेचं बाहेर म्हणतो, ज्या पुण्यामध्ये आपल्या सर्व लोकांना जाण्याचे अट्रॅक्शन असतं, आपण व्यवसाय संदर्भामध्ये पुण्यात जातो, त्या पुण्यामध्ये आज आपल्या आठवड्याला अनेक वर्षांपासून काम करत आहे. दिल्लीच्या वर्षाची परंपरा आहे. या लोकांना तिथं थांबवण्यासाठी तिथं सराफ प्रयत्न करतो. ही थोडीशी खेळलेला भाव आहे. याच्यावरती पुढे लोकांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तो महत्व हवं तर तुम्हाला जाताना घेऊन जातो. कारण त्या भाजपामध्ये डेव्हलप केलेलं आहे. तिथे आठवड्याची कुठल्याही निवड करायची नाही. त्यांच्याकडे करायचं असेल तर त्यांच्याकडून जीएसटी आता पैसा टाकून 30 रुपये मजुरी घेणाऱ्या आठवड्याने जीएसटी नंबर कुठला आणायचा असं आठवड्याला जीएसटी नंबर आठवड्याला जीएसटी मध्ये येतो आठवड्याला आठवड्याला जीएसटी कुठला आणायचा. त्याच्यानंतर दुसरा बाजू असा की बाहेरून येणारा सराफ आला तुम्ही 10,000 वर कॅश घेऊन आला. आता तुम्ही सराफ करून इथून मोड घेऊन पुण्याला गेला, 1 लाखची मोड घेऊन पुण्याला जाणार नाही. आता 1 लाखच्या वरची मोड तुम्ही तिथे दिली त्याचे पैसे उगवणार म्हणजे हे सगळं कशासाठी आहे. याच्यावरती एकच होणार की तुमची कुटुंबपणा तुमचं आडोळपणा म्हणजे याच्यामध्ये एक मॅसेज आहे की तुम्हाला आठवड्याला कुठल्याला तुमच्या मागे थांबवायचं. मग या आठवड्याला सगळे तुम्ही फक्त काय करतो फक्त आमच्या कार्यक्रमच करायचे का पण ह्या गोष्टी देणारच नाहीये का. आज पुण्यामध्ये हे घडतंय, पुढे महाराष्ट्रावर घडेल, पुढे देशभर घडेल, सगळे तर हात थांबवा घडतील. मग तुम्ही आठवड्याला थांबायचं काय बोलायचं नाही का. आज तुम्ही देवकर नाही देवकर सचिव आहे ते देवकर नाही आठवड्याला त्यांना पण ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. मग आपण हे करत असताना आपण हे प्रश्न त्यांना विचारत नाही ठीक आहे. त्याच्याकडून चुकून काही नाही घेण्यात आले असेल त्यावेळेला वातावरण काही चालू होतं तशी परिस्थिती होती. कारण त्याच्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये संपूर्ण आठवड्याची नावं पोलिसांकडून आली पण पोलिसांकडून आठवड्याची नावं काय आली याच्यावर तुम्ही अभ्यास नाही केला. जो